कोल्हापूर म्हटलं की कोल्हापुरी तडका असा हा शब्द आहे, परंतु तडक्यासारखं कोल्हापूर नाही आहे. कारण का सध्या हे कोल्हापूर खड्ड्यात गेलेलं आहे आणि खड्डेमय कोल्हापूर झालेलं आहे. आणि ह्या खड्डेमय कोल्हापूरमध्ये लोकांना इतका त्रास झालेला आहे, वयस्कर लोकांना इतका त्रास झालेला आहे. साधे टू व्हीलर असू दे किंवा फोर व्हीलर असू दे, कुठलाही रस्ता कोल्हापूरला धरा, म्हणजे पाचगावपासून तुम्ही कोणत्याही ठिकाणी कोल्हापूरमध्ये कोणत्याही ठिकाणी जावा, त्या ठिकाणी तुम्हाला 100% हे खड्डे मय ऑलरेडी हे रस्ते तुम्हाला दिसणार आहेत. खरं म्हटलं तर आता ह्या रोडलाच राहतो आहे मी. साधारणतः डी.वाय. पाटील कॉलेज आणि वाशी नाका, म्हणजे कळंब्यापासून डी.वाय. पाटील वाशी नाका या संदर्भात जर तुम्ही बघितले, अक्षरशः या खड्ड्यामुळे मणके झिजले आहेत. काही लोकांचे ॲक्सिडेंट झाले आहेत. काही लोक ऑलरेडी ह्या जवळ 3-4 हॉस्पिटल आहेत, त्या हॉस्पिटलमध्ये ऑलरेडी ॲडमिट आहेत. आणि तुम्हाला पाहिजे तर प्रूफ पण मी दाखवतो. आणि कारण का मी स्वतः हॉस्पिटल जाऊन मी ती चौकशी केलेली आहे. खरं म्हटलं तर ॲक्च्युली हा रस्ता का थांबला आहे मला माहिती नाही, परंतु ह्या ठिकाणी पहिले आमदार ऋतुराज पाटील होते. त्यांनी काही कार्यक्रम असेल तर त्यांनी फक्त डागडुजी करायची, तो बुरूम टाकायचा आणि त्या ठिकाणी पुन्हा तो चिखल करायचा, अशा प्रकार झाले. आता एकतर झालेले आमदार ऋतुराज पाटील आणि आता अमल माडिक साहेब आहेत. तर अमल माडिक साहेबांनी थोडंसं ह्या रोडला येऊन खरंच म्हटलं लक्ष दिलं पाहिजे आणि वाशी नाका ते कळंबा किमान ह्या रोडकडे लक्ष देऊन खरंच ते काम केलं पाहिजे, अशी माझं मत व्यक्त करतो.